आपल्या घरी सोनपावलांनी लक्ष्मी यावी याकरता दिवाळीत आपण घराची साफसफाई करतो, घर सजवतो आणि दारात सुरेख रांगोळी काढतो, प्रसन्नतेचा शिडकावा करणारी. यंदा या रांगोळीतही काही वैविध्य आणता येईल का? रोज नवीन कोणती बरं काढता येईल? केवळ दारातच का, घरातही काढता येईल का? कशी बरं? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनेक कल्पना तुम्हाला सुचवणार आहे. त्यातल्या आवडतील त्या उचला आणि सजवा तुमचं घरदार सुरेख रांगोळ्यांनी. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आपल्या जिवलग मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओची लिंक शेअर करा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसल्यास आत्ताच्या आत्ता करा. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मैत्र यूट्यूब चॅनलवर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते आहे. आपण छोट्या गावात राहत असू, खेड्यात असू, शहरात किंवा महानगरात, घर लहान असो की मोठं, सणासुदीच्या निमित्तानं दारापुढं रांगोळी काढायला आपल्याला आवडतं. विविध रंगी सुबक रांगोळीने घराला वेगळीच शोभा येते. मग दिवाळी तर सगळ्यात मोठा सण. अशा वेळी या दिवाळीच्या 4-5 दिवसांमध्ये रोज दारापुढं आणि घरातही काही वेगळ्या रांगोळ्या काढून घराला मस्त सजवता आलं तर दिवाळीचा आनंद अनेक पटीनं वाढेल. म्हणूनच या काही कल्पना. ठिपक्यांची रांगोळी किंवा संस्कार भारतीची रांगोळी किंवा दाक्षिणात्य पद्धतीची मोठी रांगोळी यासाठी सराव लागतो. रोज दारापुढं रांगोळी काढणाऱ्यांनाच अशा रांगोळ्या सहज जमतात. पण माझ्यासारख्या केवळ सण समारंभांनाच रांगोळी काढणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम पर्याय म्हणजे फुलांची रांगोळी. दिवाळीच्या दिवसात झेंडू आणि शेवंतीची फुलं खूप मिळतात. शेवंती पूर्वी केवळ पांढऱ्या आणि पिवळ्या रंगात मिळायची, पण आता जांभळा, गुलाबी अशा अनेक रंगात ती मिळते. शिवाय ॲस्टरची फुलंही मिळतात. रंगबिरंगी गुलाब आहेत, निशिगंध आहे, जरबेरा तर किती आकर्षक रंगात उपलब्ध असतो. या सगळ्या फुलांचा किंवा त्यांच्या पाकळ्यांचा कल्पक वापर करून तऱ्हेच्या रांगोळ्या काढता येतील. जमिनीवरच्या आणि पाण्यावरच्याही. पाण्यावरच्या म्हणजे परातीत किंवा घंगाळात किंवा एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यावर पाना फुलांची सुरेख नक्षी काढायची. अशा पाण्यावर रांगोळी किंवा कोळशाची पूड पसरून त्यावर तरंगती रांगोळीही काढता येते, पण त्यासाठी सराव लागतो. आपण सध्या विचार करतोय ते सराव नसलेल्यांसाठी, त्यामुळं पाना फुलांची नक्षी आपण काढावी. पूर्वी तेलाच्या घाण्यांवर करडीची फोलफटं मिळायची. पुष्कळदा तेली ती आम्हाला फुकटच द्यायचा. नंतर 50-100 रुपयात पोतभर मिळायची. किंवा लाकडाच्या वखारींमध्ये लाकडाचा भुस्सा मिळायचा, जिला आपण सॉडस्ट म्हणतो. रंगपंचमीचे विविध रंग घरात पडलेले असायचेच. ते पाण्यात कालवून त्यात करडीच्या पांढऱ्या फोलपटांना बुडवून त्यावर वेगवेगळे रंग आम्ही चढवायचो. लाकडाचा भुस्साही म्हणजे सॉडस्ट देखील रंगीत पाण्यात काही काळ ठेवून त्यावरही असे विविध रंग चढवता येतात. नंतर गच्चीवर किंवा अंगणात वर्तमानपत्र पसरून त्यावर हा रंगीत भुस्सा किंवा फोलफट पसरून आम्ही ठेवायचो. कडकडीत उन्हात ती सुकली की मग त्यांची रांगोळी अंगणात काढायचो. त्यामुळं भली मोठी रांगोळीसुद्धा अगदी तासाभरात काढून व्हायची आणि गालिच्यासारखी सुंदर दिसायची. तुमच्या गावात अजूनही करडईची फोलफटं किंवा लाकडी भुस्सा सॉडस्ट मिळत असेल तर या पर्यायाचा जरूर विचार करा. विशेषतः मातीच्या किंवा शेणानं सारवलेल्या जमिनीवर ही रांगोळी अतिशय सुरेख दिसते. रांगोळीची आकर्षकता वाढवण्याकरता कुंदनचा वापर आपण करू शकतो. विविध आकार प्रकारच्या कुंदन रांगोळ्या बाजारात मिळतात. तुम्हाला आवड आणि सवड असेल तर हव्या त्या आकारात पुठ्ठे कापून त्यांना रंगवून आणि त्यावर खडे, मोती, रंगबिरंगी मण्या, शंख, शिंपले हे सगळं जडवून म्हणजे ते उत्तमरित्या सजवून तुम्हाला हव्या तशा कुंदन रांगोळी तुम्ही बनवू शकता. रोज केवळ त्यांची रचना बदलून देखील आपल्या रोजच्या रांगोळीत कितीतरी विविधता आपल्याला आणता येईल. घरांच्या पायऱ्या असतील, खिडक्यांचे ओटे असतील, त्यावर सुद्धा या रांगोळीचा उपयोग करता येईल. नातेवाईक किंवा मित्रमंडळींना आपण फराळाला बोलावतो तेव्हा हॉलमधल्या टीपॉयवर किंवा डायनिंग टेबलवर एखादा दिवा किंवा छानशी मेणबत्ती, पणती किंवा समई ही ठेवून त्याच्या भोवती ही कुंदनची सजावट जर आपण केली तर टेबल कितीतरी आकर्षक दिसतं.
कुंदन रांगोळीबरोबर पाना फुलांची किंवा रंगीत रांगोळीची जोड देऊनही रोजच्या रांगोळीत कितीतरी वैविध्य आपल्याला आणता येऊ शकतं. नुसतीच रांगोळी काढण्यापेक्षा रंगबिरंगी पणत्या, तऱ्हेचे दिवे, समया, पानं, फुलं यांच्यासह त्यांची सांगड जर घालता आली तर रांगोळीत खूप विविधता आपल्याला आणता येईल. घरात जुनं पितळी किंवा तांब्याचं घंगाळ असेल किंवा मोठा काचेचा बाऊल असेल तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे त्यात पाणी भरून फुलापानांची आकर्षकरित्या सजावट करून हॉलच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा प्रवेशद्वाराशी किंवा गॅलरीच्या ऊन न येणाऱ्या भागात ते घंगाळ सजवून आपल्याला ठेवता येऊ शकेल. दारात भली मोठी रांगोळी काढली तर येणाऱ्या जाणाऱ्यांमुळं ती बऱ्याचदा पुसली जाते किंवा फरफटली जाते. घरात लहान मुलं असतील तर हमखास हे होतंच. तेव्हा दारात भली मोठी काढण्यापेक्षा उंबऱ्यांचे कोपरे असतील, पायऱ्यांच्या बाजू असतील, घरातले लक्षवेधक कोपरे असतील, खिडक्यांचे ओटे असतील, इथं छोट्या छोट्या रांगोळ्या काढून घरभर आपल्याला हा प्रसन्नतेचा शिडकावा करता येऊ शकतो. बाजारात बघा हल्ली निरनिराळ्या नक्षीकामाचे साचे मिळतात. त्यात रांगोळी भरून छाप उमटवण्याचा सोपा पर्याय तर आपल्याकडे उपलब्ध आहेच, पण त्या साच्यांचा वापर कल्पकतेनं करून रांगोळीत कितीतरी आकर्षकता आपल्याला आणता येईल. हे निरनिराळ्या डिझाईन्सचे जे साचे असतात त्यामध्ये विविध रंगी रांगोळ्या वापरून अतिशय सुंदर लहान मोठ्या रांगोळ्या आपल्याला काढता येतील, त्याही अगदी 5-10 मिनिटांमध्ये. बाजारात रांगोळ्यांचे स्टिकर्सही हल्ली मिळतात, पण ते दारात चिटकवले की केवळ 2 दिवस बरे वाटतात, नंतर ते डोळ्यांना खटकायला लागतात. पण ते काढताही येत नाही आणि ठेवताही येत नाही अशी आपली स्थिती होते. तेव्हा त्यापेक्षा आपल्याला जमेल तशी रांगोळी यंदा काढूया. रांगोळी काढण्याच्या निरनिराळ्या पद्धती आपापल्या कल्पकतेनं वापरून आपलं घर आणि दार सजवूया. कदाचित सवय नसल्यामुळं मोठमोठे वर्तुळ, चौकोन, कोयरी असे आकार आपल्याला काढणं व्यवस्थित जमणार नाही. त्यामुळं आधी खडूनं आपल्याला हवी ती नक्षी जमिनीवर काढून घ्यायची आणि नंतर त्यात रंग किंवा फुलांच्या पाकळ्या भरायच्या. त्यात समई किंवा दिवे किंवा कुंदन ठेवणार असाल तर त्यांच्या जागा तेवढ्या निश्चित करा. तेवढी जागा सोडून रांगोळी काढून घ्यायची आणि नंतर या वस्तू त्यांच्या जागेवर ठेवायच्या. आधीच ठेवल्या तर वाऱ्यामुळं रंग किंवा रांगोळी उडून किंवा फुलांच्या पाकळ्या त्यावर पडून त्या मळकट दिसायला लागतात. मग हवा तो इफेक्ट मिळत नाही. म्हणून फक्त जागा नक्की करायच्या आणि रांगोळी पूर्ण काढून झाल्यानंतर या वस्तू त्यांच्या जागेवर ठेवून द्यायच्या. मित्रमैत्रिणींनो, या 2-1 दिवसात म्हणजे विशेषतः उद्या आणि परवा शनिवार रविवारची सुट्टी आहे तर घराची साफसफाई तुम्ही करणार असाल तर ती करताच कुठं आणि कशी रांगोळी काढता येईल याचा अदमास घेऊन त्यासाठी आवश्यक वस्तू आधीच आणून ठेवा. फुलं मात्र आपल्याला हवी तेव्हा ताजी आणता येतील, म्हणजे मग काढलेली रांगोळी 2-3 दिवस मस्त राहील. मात्र बाकीच्या वस्तूंची जमवाजमव दिवाळी सुरू होण्याआधीच करायला हवी, कारण एकदा फराळाची तयारी सुरू झाली की मग फारशी फुरसत आपल्याला मिळत नाही. त्यामुळं हे सगळं आधीच करून ठेवा. एखाद्या ट्रेमध्ये किंवा टोपलीत रांगोळीचं सगळं साहित्य एकत्रित ठेवा, म्हणजे ऐनवेळी शोधण्यासाठी धावाधाव किंवा मग त्यामुळे चिडचिड होणार नाही. रांगोळीमधल्या सजावटीसाठी समई किंवा काही वेगळे दिवे वापरणार असाल, म्हणजे पितळी दिवे असतील खास करून, तर ते आत्ताच घासून पुसून लख्ख करून ठेवा. नक्षीकामाच्या पणत्या वापरणार असाल, त्या तयार आणणार असाल तर त्या आणून ठेवा. जर घरातल्या असतील त्यांच्यावर रंगरंगोटी करून त्यांची सजावट करणार असाल तर ती सजावट करून ठेवा आत्ताच. ऐन वेळेला काहीच होणार नाही. पुलं म्हणतात त्याप्रमाणे ऐनवेळी होते ती केवळ फजिती. त्यामुळं ही सगळी पूर्वतयारी आधी करून ठेवा. मित्रमैत्रिणींनो, जाता जाता सांगायचं तर दिवाळीची साफसफाई देखील हसत खेळत मजेत करण्यासाठी काही टिप्स 2 व्हिडिओमधून मी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याची लिंक वर आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. उद्या घराच्या साफसफाईला प्रारंभ करण्यापूर्वी व्हिडिओज पाहून घ्या. तुमचं काम खूप सोपं होईल आणि आपल्या घराला नवा लुक देण्याकरता सजावटीच्या मस्त कल्पना देणारे व्हिडिओज येत्या मंगळवारी आणि बुधवारी मी अपलोड करणार आहे, तेही पहा. त्यांच्या नोटिफिकेशन्स करता चॅनलला सबस्क्राईब करतानाच बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.